तुम्ही कुठल्या मोठे ब्रँड आणि याच्यासाठी व्हाईट लेबल प्रॉडक्ट्स का तुमच्याकडून बनवून घेतले आहेत का, हे तुम्ही केलं आहे का? आम्ही करतो काही अच्छा, अजूनही हा काही कामं करतो. आणि म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काया क्लिनिकला 5 प्रोडक्ट्स देतो. आपल्या मुंबईत अतिशय चांगले सलूनची चेन आहे सुखोताई म्हणून, हा तर त्यांना पूर्ण सप्लाय आपला आहे. लोक काही म्हणत असतील, माझ्या मते जीएसटी हा ग्रेट चॅलेंज नाहीये. हे आपण म्हणायचं म्हणून म्हणतो. जीएसटी मध्ये प्रोडक्ट असणं आणि सेट ऑफने तुम्ही विकणं हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाहीये. लहानपणापासून असं वाटायचं की बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस केला ना तेव्हा बिझनेस कसा करायचा याच्याबद्दल काहीच माहित नव्हती. आणि मराठी माणसाचा तो एक ड्रॉबॅक आहे की त्याला ना बॅकग्राऊंड नसतं, तर त्याचा खूप त्रास होतो. आपल्याला वाटतं की ते खूप सोपं आहे, कारण की आपल्याला बनवण्याच्या एक्सपर्टीमुळे बिझनेस चालू होतो. करेक्ट. तर ते फार घातक आहे. आणि त्यामुळे खरं सांगायचं तर 90-95% जे बंद पडतात ना बिझनेसेस, ते या चुकीच्या समजुतीमुळे पडतात. प्रॉडक्ट कसंही असलं तरी तुम्ही कदाचित सर्व्हाइव्ह कराल, पण तुम्ही इफ यू लूज युअर हार्ट तर बिझनेस सर्व्हाइव्ह नाही होणार. धंदा आहे ना, त्यातले जे पैसे आहेत ना ते धंद्याचे पैसे आहेत, मालकाचे नाही, हे मालकाने समजलं पाहिजे. ऑनलाईनमुळे पोस्ट कोविड मध्ये 1.5 वर्ष जवळजवळ दुकानदारांच्याकडे कोणी जातच नव्हतं. कॉस्मेटिकची दुकानं जवळजवळ वर्षभर बंद होती. तर ते ऑनलाईनची सवय लागली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 35 ते 40% धंदा आमचा कमी झालाय दुकानांचा, आणि खर्च तेवढेच राहिले का वाढतात, कमी तर नाही होत. कमी तर होत वाढतात. रिअल इस्टेट झालं, इलेक्ट्रिसिटी झालंय, तर वाढणारेच खर्च आहे. तर माझा एक जितू जोशी म्हणून शेजारी मित्र आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, गुजराती जोशी येतो. तो मला वाटतं तुम लोग मराठी लोग बहुत होशियार हो. म्हटलं क्या हो गया? तो बोलते आपकी वाइफ नौकरी करती है ना, इसलिए बिझनेस में सर्वाइव्ह होते हो. आणि कस्टमरने थोडं सावध राहावं, डोळसपणे बघावं, आणि थोडंसं स्वतःच्या डोळ्यावरचा फक्त कॉस्टचा चष्मा दूर करावा. म्हणजे जास्ती कॉस्ट आहे म्हणून हे स्पेशल आहे ही भावना ठेवू नये. हर्बल आणि नॅचरल हे सर्वात जास्त 2 शब्द या इंडस्ट्रीने एक्सप्लॉइट केले का वापरले. कितपत ऍक्च्युअल असे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे जे खरोखर हर्बल आणि नॅचरल आहेत आणि कितपत फक्त मार्केटेड आहेत? पण आयुर्वेदिकच्या नावाखाली बरंचसं कॉस्मेटिक दडपून विकलं जातं आणि आयुर्वेदिकच्या खाली काही क्लेम केले जातात. ते एक डेंजरस आहे कस्टमरच्या दृष्टीने. आता मार्केटिंग वाईज एक मराठी एंटरप्रेन्योर म्हणून मला हे विचारायचंय. जनरली आपण खूप कॅपिटल इन्व्हेस्टेड बिझनेस नसतो आपला, की आहेत आपल्याकडे 100 कोटी आणि आपण आता सुरू करतो. मग तो प्रवास आणि ते जे चॅलेंजेस आहेत, अगेन कॉम्पिटिंग विथ नाउ द प्रीमियम ब्रँड्स, कसं मॅनेज करता येते? ग्लॅमरमुळे मी असं म्हणेन की ब्युटी शॉप्समध्ये आणि काही पार्लर्समध्ये, ब्युटी पार्लरमध्ये आपल्या ग्लॅमरची क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश झाली आहे. त्यामुळे तो आपला समोर ओढ फोर्टे आहे. करेक्ट. की बाबा त्या कस्टमरला आपलं वेगळ्या क्वालिटीचं जास्ती चांगलं प्रॉडक्ट थोड्याशा एफर्ट्सनी आपल्याला विकता येणं शक्य असतं. पण मार्केट कसं आहे की जेव्हा दुकानदार ठेवतो प्रॉडक्ट तेव्हा दुकानदाराचं कसं आहे की त्याला गिराईकाला परत नाही पाठवायचं आहे, त्यामुळे तो सगळेच प्रॉडक्ट ठेवतोय. आणि त्याच्या गर्दीत तुम्हाला विकणं हे दिवसेंदिवस तसं टफ होत चाललंय, तो प्रश्न नाहीये. पण ती आपली क्रेडिबिलिटी आहे. पण तरी आपण मग आपला जो जुना प्रॉब्लेम आहे तो ऍड्रेस करू शकत नाही की अप्रोचिंग द कन्झ्युमर डायरेक्टली. म्हणून याची इफेक्टिव्हिटी असली आहे तरी सोशल मीडियावरून याचं प्रमोशन करून आणि ऑनलाईन सेल करून, आणि त्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि हळूहळू त्याचा इफेक्ट दिसतोय. की मार्केट फीडबॅक अतिशय पॉझिटिव्ह येतो. कारण का ह्याच्यात रिव्ह्यूज ना एक स्थान आहे. करेक्ट. जे कस्टमर नवे आहेत ते सुद्धा रिव्ह्यू बघतात.
आपण साधं आहे, हॉटेल बुक करायचं असेल किंवा जेवायला जायचं असेल कुठे किंवा राहायला जायचं असेल तर आपण रिव्ह्यू त्या रूम्सचे पिक्चर्स नाही बघत आहोत, आपण रिव्ह्यूजला महत्व देतोय. तर ते रिव्ह्यूज क्रिएट व्हायला त्यालाही 1-2 वर्षाचा वेळ लागतो चांगला. जर ते ऑर्गॅनिक केलं तर, थोडं इन्फ्लुएन्स वापरून केलं तर ते थोडंसं लवकर होऊ शकतं. पण तो प्रयत्न आपला जोरात चालू आहे. अजून तर तिसरं पर्स्पेक्टिव्ह त्याच्यातलं काय आहे की हे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला विकायसाठी तसं अंडर प्राइस्ड आहे, ते कॉस्टली नाहीये खूप. एवढं नाहीये की अमेझॉन आणि हा. फ्लिपकार्टवर ते जाऊ शकतं. म्हणजे साधंच उदाहरण द्यायचं तर आपण आपलं इन्स्टेल्सचं फेस सिरम आहे ते 400 रुपयाचं ठेवलंय, ते इफेक्टिव्ह आहे. पण मार्केटमध्ये जे टॉप सेलर्स ऑनलाईन आहेत त्यांचं त्याच पॅकिंगमध्ये, सिमिलर पॅकिंगमध्ये त्याची प्राइस जवळजवळ 1.5-दुप्पट आहे. सेम ग्राम म्हणजे Same क्वांटिटी grammage. पण तेवढीच. किंवा फेस वॉशेस आहेत किंवा स्क्रब्स आहेत. मी हे नाव घेतोय की डिटॅनिंग प्रोडक्ट्सचे घेतोय जे लगेच इफेक्टिव्हिटी दाखवतात, त्यांची रिझल्ट ओरिएंटेड आहेत. किंवा तुम्ही शॅम्पू कंडिशनर घेतलात तर शॅम्पू कंडिशनर मध्ये आम्हाला मोठा प्रॉब्लेम येणार नाही ऑनलाईन सेलला, पण स्किन केअर मध्ये येईल कारण का पॅक साईज छोटा, कॉस्ट छोटी. करेक्ट. पण ते स्लो ऑर्गॅनिक प्रोसेसमध्ये होईल अशा अपेक्षेने आम्ही त्याचे प्रमोशन चालू केलंय. काही इन्फ्लुएन्सर्सना आम्ही प्रॉडक्ट देतो, त्यांच्याकडून रील्स त्याचे आवडलं प्रॉडक्ट ते देतात आम्हाला बनवून, ओके. आणि ते सोशल मीडियावर करायचं आहे. आणि याच्यासाठी एक तुमचा पेमेंट गेटवे लागतो. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला हा खर्च मोठा आहे छोट्या ब्रँड्ससाठी. ओके. मोठ्या ब्रँड्सला ते खूप कमी पैशात करू शकतात, पण नाहीतर नॉर्मल 500 ग्रॅम पर्यंत त्यांचा जर खर्च हा 80 रुपये ॲव्हरेज पडत असेल अर्ध्या किलोच्या आत प्रॉडक्टला, तर तुमच्या 200-250 रुपयाच्या प्रॉडक्टला ते कठीण आहे कव्हर करणं. कारण का त्याच्यावर तुमचा GST MRP ला जाणार आहे 18%. म्हणजे तुम्हाला मिळणार आहे 80%. त्या 80%तून तुमचे जर ॲव्हरेज 80 रुपये जात असली तर तुमच्याकडे मग प्रमोशनला परत प्रॉडक्टच्या काही राहणार नाही. पण आपल्या साईटवर आपण ते केलं तर होऊ शकतं. सो एनस्टाईल ऑनलाईन enstyle.com या वेबसाईटवर अवेलेबल आहे. हो, येस. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्हाला इकडे आमच्या स्क्रीनवर पण दिसेल. एनस्टाईलचे प्रोडक्ट्स नक्की वापरा आणि तुम्ही खरंच त्याचा काय जो फीडबॅक आहे तो एनस्टाईलच्या सोशल मीडिया, अगेन तुम्हाला त्याचे सगळे सोशल मीडिया हँडल्स आमच्या चॅनलवर मिळतीलच, त्याला जा आणि तुमचा फीडबॅक द्या की खरंच जसं सर म्हणतात तसं ते प्रॉडक्टमध्ये काय वेगळं आणि काय क्वालिटीमध्ये तुम्हाला फरक वाटतो. मला तुम्हाला 2 प्रश्न आहेत सर. एक, जीएसटीचा फायदा आता जो जे गव्हर्नमेंटनी केलं तो झाला का? हा, पहिलं ह्याचं उत्तर द्या, मग दुसरा प्रश्न. आमच्या प्रोडक्ट्समध्ये ना स्किन आणि हेअरच्या आम्ही बनवणाऱ्यापैकी शॅम्पू आणि हेअर ऑइल ह्या 2 प्रोडक्टचा GST कमी झालाय. बाकी हेअर कंडिशनर किंवा हेअर ट्रीटमेंट ज्या असतात, हेअर स्पा असतात, त्याचं MRP तेच आहे. पण स्किन केअर मध्ये तो फरक नाहीये. पण खरं सांगू, लोक काही म्हणत असतील, माझ्या मते GST हा ग्रेट चॅलेंज नाहीये. हे आपण म्हणायचं म्हणून म्हणतो. GST मध्ये प्रोडक्ट असणं आणि सेट ऑफने तुम्ही विकणं काय खूप मोठा प्रॉब्लेम नाहीये. अगदीच मायक्रो आहेत ज्यांचा टर्नओव्हर अगदी 1-1.5 करोड सुद्धा नाही, त्यांना कदाचित तो प्रॉब्लेम वाटत असतो, पण इट इज फॉर देअर बेनिफिट. आणि आता शॅम्पू मध्ये कमी झालंय त्यामुळे आमचे इनपुट कॉस्ट जास्ती आहे शॅम्पूच्या रॉ मटेरियल्सची, आणि आम्हाला जे कलेक्शन आहे आमचं ते कमी आहे खूप. पण आमच्या बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये ते ऍव्हरेज आउट होईल, म्हणजे आम्हाला काही सफर होणार नाही होत मी त्याच्यामुळे. ओके. का खूप फायदा पण होईल असं पण? खूप फायदा नाही होणार. हा, कन्झ्युमरला थोडा फायदा होईल, पण नोईंग वेल द मार्केट मी सांगू शकतो तो फायदा जनरली मिडलमध्येच घेतील जास्ती, असं अपेक्षा आहे माझी. हर्बल आणि नॅचरल हे सर्वात जास्त 2 शब्द या इंडस्ट्रीने एक्सप्लॉइट केलेत का वापरलेत. कितपत ऍक्च्युअल असे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे जे खरोखर हर्बल आणि नॅचरल आहेत आणि कितपत फक्त मार्केटेड आहेत? मी मोठे ब्रँड्स पण म्हणतोय कारण बरेच ब्रँड आपल्याला दिसतात की ते आहेत, स्टार्टअप्स आहेत या सेगमेंटमध्ये.
तर नॅचरल आणि हर्बल किती एक्सप्लॉयटेशन आणि किती खरं आहे? नाही, मी तुम्हाला सांगू, तुमचे हर्बल आणि नॅचरल हे शब्द खूप सौम्य आहेत. कारण का ना, हर्बल आणि नॅचरल तुम्ही म्हणू शकता, कारण का तुम्ही काही त्याचा मोठा बेनिफिट घेत नाही आहात. पण जेव्हा तुम्ही ते मेडिसिनली सारखं दाखवता, आयुर्वेदिक किंवा हल्ली नव्या ट्रेंडमध्ये ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक म्हटलं की भरमसाठ प्राइस. आणि ऑर्गॅनिकचं काय आहे की सर्टिफिकेशन काय आहे, तर सर्टिफिकेशन असं आहे की रॉ मटेरियल जे बी ते यूज करताय ते ऑर्गॅनिक आहे म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. बाकी त्याचा डिफरन्स काही नाहीये. प्रॉडक्ट बिकम्स मच मोर कॉस्टलियर. ते बरोबर आहे की खरोखर ऑर्गॅनिक प्रोसेसने जर ते रॉ मटेरियल बनलं तर त्याची कॉस्ट जास्ती असेल. पण तसं सर्टिफिकेशन इज ओनली अश्युरन्स. आणि आयुर्वेदिक मध्ये काय आहे माहितीये का, की तुम्ही आयुर्वेदिक फार चांगलं आहे, मी त्याच्यावर टीका नाही करणार, कारण का ज्याच्यातनं जंतू नाही ते खूप प्रोडक्ट्स आयुर्वेदिक मध्ये अतिशय चांगले आहेत. म्हणजे खोकला, सर्दी, हे जे व्हायरल आहेत काही गोष्टी, त्याच्यावर कित्येक गोष्टी चांगल्या आहेत. आपलं नाक चोंदत असेल किंवा काय, याच्याबद्दल खूप चांगलं आहे. पोटात गॅस होत असतील तर ते अत्यंत चांगलं आहे. पण जिकडे जंतूंचा संबंध येतो तिकडे ते थोडं कमी पडतं. कधी कधी लोक म्हणतात त्याच्यातले तज्ञ की पूर्णार्क ते नीट नसतात म्हणून ते इफेक्ट येतो. पण आयुर्वेदिकच्या नावाखाली बरंचसं कॉस्मेटिक दडपून विकलं जातं आणि आयुर्वेदिकच्या खाली काही क्लेम केले जातात. ते एक डेंजरस आहे कस्टमरच्या दृष्टीने. मग कस्टमरने कसं ओळखावं? आता कंपनी बोलून झाली, केमिस्ट कडे गेलं तो पण खोटं तर बोलू शकत नाही, त्याला प्रोडक्ट पण विकायचे, प्रेशर. ऍज अ कस्टमर मला कसं कळणार का? काय काही लिटमस टेस्ट आहे का घरी? काय असं करता येईल की खरंच आपण आपल्या स्किन आणि हेअरला लावायच्या आधी आपण घरी ते चेक करू शकतो की बाबा हे जे म्हणतायत तसं आहे का? नाही, कस्टमर थोडासा शहाणा झाला पाहिजे या बाबतीत. जसं आपण शॅम्पू बद्दल म्हटलं ना, तर शॅम्पूला एक केस धुण्यासाठी सर्फॅक्टंट हा लागणारच आहे. तुमच्या रिठ्यानी तसा फेस येणार नाहीये की तुमचा एवढा झाग येतोय शॅम्पूला. पण कस्टमरला हे थोडं थोडं अवेअरनेस जेवढा होत जाईल ना, तेवढं तो त्या इन्फ्लुएन्स मधून बाहेर येत जाईल. कारण का आता त्याच्याबद्दल मी म्हणतो, फेसपॅक आहे, फेसपॅकचा जवळजवळ 90% खरोखर नॅचरल किंवा आयुर्वेदिक बेसचा आहे. पण ते कस्टमरला पोहोचवणं, आपलं मत, हे स्लो प्रोसेस आहे. पण त्याचा इफेक्ट येतो. म्हणजे पूर्वी जसं आयुर्वेदिक म्हटलं की लोकांना वाटायचं की अरे वा, हे पूर्ण केमिकल फ्री आहे. तसं नाही. आपल्या स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट्समध्ये बहुतांशी काही ना काही केमिकल्स वापरायला लागतात, जे केमिकल्स जे स्किनला किंवा हेअरला कधी वाईट इफेक्ट देणार नाहीत. आणि आवश्यक आहेत ती वापरासाठी. आता आहे शॅम्पू मध्ये आपण काही प्रोडक्ट्स असतात, फोम बुस्टर किंवा थिकनर किंवा कंडिशनर्स, हे आपण कोकोनट ऑइल पासून तयार झालेले असतात. तर त्याच्यात काही चांगलंच आहे. आपण म्हणू शकतो की ते कोकोनट ऑइल पासून नॅचरली डिराइव्ड आहे, पण प्रोसेस्ड आहे शेवटी. पण खूप टॉल क्लेम करणं हे धोक्याचं आहे. म्हणजे 100% आयुर्वेदिक, 100% ऑर्गॅनिक हे त्यात पॉसिबल नाहीये. ऑर्गॅनिक कदाचित वेस्टर्न वर्ल्ड मध्ये थोडंसं असेल, पण तिकडे काही कॉस्टचं काही हेच नाहीये. पण आपल्याकडे तरी हे क्लेम्सच आहेत असं मी म्हणेन. आणि कस्टमरने थोडं सावध राहावं, डोळसपणे बघावं आणि थोडस स्वतःच्या डोळ्यावरचा फक्त कॉस्टचा चष्मा दूर करावा. म्हणजे जास्ती कॉस्ट आहे म्हणून हे स्पेशल आहे ही भावना ठेवू नये. जसं आपण म्हटलं की फूड प्रोडक्टच्या बद्दल आपण एवढ्या सजग आहोत चवीबद्दल, तर ह्याच्याबद्दलही थोडस आपण नॉलेज मिळू शकतो. आज जमाना नेटचा आहे, आपल्या हातात सतत फोन असतो, तुम्ही हे सहज बघू शकता. आणि कस्टमर शहाणा होईल तेवढे क्लेम करणाऱ्यांचे हे इफेक्ट कमी होईल. आता जशी तुमची जर्नी झाली, ग्लॅमर पासून सुरू झाली, मग हर्बेरियो, आता इनस्टाईल म्हणून आलंय, रेंज ऑफ प्रॉडक्ट आहेत, सगळे वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळते. ही आधी ठरवली होती की जसं तुम्ही जॉब केला पण कुठेतरी असं होतं की नाही बिझनेसच करायचा आहे, की जसं करता 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 तुम्हाला ते तो मार्ग मिळाला का तेव्हा असं वाटलं की लहानपणापासूनच एक होतं की नाही मला बिझनेसच करायचा आहे?
लहानपणापासून असं वाटायचं की बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस केला ना तेव्हा बिझनेस कसा करायचा याच्याबद्दल काहीच माहित नव्हती. आणि मराठी माणसाचा तो एक ड्रॉबॅक आहे की त्याला ना बॅकग्राऊंड नसतं, तर त्याचा खूप त्रास होतो. आपल्याला वाटतं की ते खूप सोपं आहे, कारण की आपल्याला बनवण्याच्या एक्सपर्टीमुळे बिझनेस चालू होतो. करेक्ट. तर ते फार घातक आहे. आणि त्यामुळे खरं सांगायचं तर 90-95% जे बंद पडतात ना बिझनेसेस, ते या चुकीच्या समजुतीमुळे पडतात. आणि MSMEच्या मी कमिटीवर होतो जेव्हा मी कॉस्मेटिक असोसिएशनचं काम करायचो तेव्हा. तर तेव्हा बघितलं की 90 ते 95% रेट आहे त्यांचा फेल्युअर्सचा. तर ते या गैरसमजुतीमुळे सर्व्हाइव्ह करायला तुमची खूप मानसिक स्ट्रेंथ असायला लागते. टेन्यासिटी आपण जी म्हणतो, चिवटपणा, तो लागतो. प्रॉडक्ट कसंही असलं तरी तुम्ही कदाचित सर्व्हाइव्ह कराल, पण तुम्ही इफ यू लूज युअर हार्ट तर बिझनेस सर्व्हाइव्ह नाही होणार. आता तुमच्या या पूर्ण जर्नीमध्ये अशा मोमेंट्स आल्या असतीलच, जसं तुम्ही बोललात की व्हॅलिडेशन आलं की कसं खूप बरं वाटतं, पण नाही आले, कधी पेमेंट्स नाही आले, तर तो पण एक तसं आपण डार्क टाइम्स म्हणतो ऑफ युअर जर्नी. तर तुमची प्रतिक्रिया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॅमिली, कारण अशा वेळेला ते सर्वात पहिलं जर कोणावर परिणाम होतो या गोष्टीचा तर तो आपल्या फॅमिलीवर होतो. तो पार्ट कसा तुम्ही हँडल केला? आणि कारण जे नवीन एंटरप्रेन्योर आहेत, नवीन उद्योजक आहेत, जे प्रयत्न करतात, हे त्यांच्यासाठी जास्त आहे की कसं त्या वेळेला त्या क्रायसिसमध्ये स्वतःला सांभाळून घेणं आणि नॉट टू लूज द हार्ट. याच्यासाठी तुम्हाला सांगू तर खरं सांगायचं ना तर फॅमिलीचा सपोर्ट फार मोठा गरज असते. कारण का कमी पैशात चिवटपणे तो धंदा करत राहणं आणि आपलं मानसिक स्थैर्य चांगलं ठेवणं हे खूप कठीण आहे. खूप कठीण आहे कारण का आपण जेव्हा जॉब करत असतो आधी तेव्हा आपल्याला एका स्टँडर्डची स्वतःची सवय झालेली असते. आपल्याला एका पद्धतीचे आपले खर्च ठरलेले असतात. आणि अचानक जेव्हा बिझनेस आपण चालू करतो ना तेव्हा थोडासा भ्रमनिरास असतो, कारण आपल्याला माहिती नसतं. आपण मराठी असल्यामुळे हे सांगणं जास्ती आवश्यक आहे की आपल्याला बॅकग्राऊंड नसतं. त्यामुळे त्याचा फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर शक्यच होणार नाही. फॅमिलीनी सपोर्ट म्हणजे काय करायला पाहिजे तर निदान आपण जेव्हा स्ट्रगल करतोय तेव्हा आपल्यावर टीका न करणं, टोमणे न करणं, फार अपेक्षा न ठेवणं, थोडंसं सस्टेन करणं ह्याचं गरज आहे. आणि ह्याच्यात एक मराठी माणूस थोडासा लकी आहे, ते गोष्ट सांगतो. आपण मराठी आहोत आणि आपल्याला अभिमान आहे आपल्या मराठी असण्याचा. तर माझा एक जितू जोशी म्हणून शेजारी मित्र आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, गुजराती जोशी येतो. तो मला वाटतं तुम लोग मराठी लोग बहुत होशियार हो. म्हटलं क्या हो गया? तो बोलते आपकी वाइफ नौकरी करती है ना इसलिए बिजनेस में सर्वाइव होते हो. हमारा तो वैसा होता नाही. बरोबर. असं म्हणजे ते थोडासा तो ऍडव्हान्टेज आहे की आपल्याकडे ऍडव्हान्टेज म्हणण्यापेक्षा त्याला मराठी माणूस एक ऍडव्हान्टेज ह्यांनी बघू शकतो की चल बायको नोकरी करती आहे का नवरा नोकरी करतोय. एक जण जर नोकरी करतोय तर एक जण ती रिस्क घेऊ शकतो. आणि तुमच्यात तेवढं कॉर्डिनेशन आणि सामंजस्य पाहिजे की बाबा असं नाहीये की बायको घर चालवतीये म्हणजे तिने फार नाराज असायला हवं. तिलाही एकमेकांशी बोलणं, कम्युनिकेशन घरातल्या घरात खूप आवश्यक आहे याच्याबद्दल. करेक्ट. मराठी जे एंटरप्रेन्योर्स आहेत जे आता सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एक थोडक्यात जसं जेव्हा ते स्ट्रेस होतो, आज तुम्हाला ती इकोसिस्टम नव्हती की कोणाशी बोलणं, कोणाशी चर्चा करणं, आज ती आहे का? असं त्यांना आज कुठली अशी व्यापार संघटना वगैरे आहे जिकडे कुठला नवीन मराठी मुलगा का मुलगी जो कुठला व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न, आणि त्यांना जसं बिझनेस कम्युनिटीजना हा फायदा असतो जो आपल्याकडे नाहीये असं आपण अनेक वर्षच बोलतोय, तर कुठेतरी आपण असं काही तयार केलं आहे का जिकडे ती मुलं जाऊन का त्यांच्याशी टचमध्ये येऊ शकतात, ऍडवाइस घेऊ शकतात, का त्यांना भेटू शकतात, अशी काही इकोसिस्टम आहे तर कुठे आहे, आणि नसेल तर मग काय करावं त्या लोकांनी, त्यांना काही मेसेज? नाही, या बाबतीत ना आम्ही पूर्वी एका संघटनेचं कायम सदस्य होतो, आजही आहोत. त्याला मराठी व्यापारी मित्रमंडळ म्हणून संघटना होती ती. आता आम्ही नाव बदलून त्याचं
मराठी चेंबर ऑफ कॉमर्स केलंय अच्छा. नाव. आता ही संघटना मदत बघा धंद्यात काय आहे की कोणी कोणाला तसा पैशाची मदत नाही पण गायडन्स तिकडे मिळू शकतो आणि अत्यंत चांगली संघटना निस्वार्थी कार्य करते आणि मदत करायला तत्पर असतात. पण धंद्याचा आपला स्ट्रगल आपल्याला करायला लागतो, हे बरोबर. पहिलं गोष्ट. दुसरी गोष्ट ना, मी नव्या उद्योजकांना असं म्हणेन की तुम्ही धंदा सोपा आहे किंवा पटकन पैसे मिळणार आहेत म्हणून करू दे, मग तुम्ही नक्कीच निराश होता. मग तुम्ही कंपॅरिझन करत राहता की अरे मी आधी नोकरी करत होतो किती मस्त चाललं होतं. तर या बाबतीत ना मराठी व्यापारी मित्रमंडळ जेव्हा म्हणायचे आमच्या या संघटनेला, तर त्याच्यात ना कायम व्यापारी पेठेच्या वेळी साळगावकर यायचे आणि खूप ज्योतिर्भास्कर साळगावकर उद्घाटनाला ते प्रेसिडेंट खूप वर्ष होते, खूप मोठे मोठे लोक त्याच्यात होती आणि कधीही मदत करायला तत्पर होती. असं काय म्हणजे आहे तसं, पण शेवटी लढाई स्वतःलाच करायला लागते. हा, थोडस तुम्हाला धीर देऊ शकतात ते लोक. तर ते म्हणायचे एक ते तो मोठा दोष आहे मराठी माणसात, असे ते कायम त्यांच्या उद्घाटनाच्या वेळी सांगायचे. ते म्हणायचे की मराठी माणसाचा धंदा थोडा चालायला लागला की पहिल्यांदा तो घर विकत घेतो, त्याच्याकडे गाडी येते, त्याच्याकडे बायकोला दागिने येतात, तो घर घ्यायला बघतो थोडा अजून देतात. त्यांचं असं म्हणणं होतं की धंदा आहे ना, त्यातले जे पैसे आहेत ना ते धंद्याचे पैसे आहेत, मालकाचे नाही, हे मालकाने समजलं पाहिजे. म्हणजे आता माझी जरी प्रायव्हेट लिमिटेड असली तरी मी आणि माझी मुलगी आहे आणि मी धंदा एकटाच सांभाळतोय. कंपनीतले पैसे हे कंपनीचे आहेत, सतीश टिपसेचे नाही. ही जी समज असायला लागते ना, तर ती असली पाहिजे उद्योजकांना. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, आपण स्ट्रगल करत असतो ना तेव्हा आपण वाहवत जातो की कंपनीचे पैसे जेव्हा यायला लागतात तेव्हा आपण काढून घ्यायला बघतो. काढून घेऊन ना पैसे तुम्ही खूप नुकसान करतात आपल्या धंद्याचं. ग्रोथ होण्यासाठी ना तुम्हाला जे पैसे मार्केटिंगसाठी, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी किंवा कुठल्या तरी अजून डेव्हलपमेंटसाठी वापरायचे आहेत ते तुम्ही वापरतात नाही, तुम्ही आपोआपच तुमचा धंदा वाढणार नाही. आणि नव्या नव्या गोष्टी अडॉप्ट केल्या पाहिजेत. आता मी शिकायचा प्रयत्न करतोय की ऑनलाईन कसा सेल करायचा. बरोबर. तर ते करायला लागेल, कारण का जेव्हा आम्ही आमच्या व्यापाऱ्यांशी बोलतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की व्यापारी ना पोस्ट कोविड थोडा दुःखी आहे. दुकानदारांबद्दल पण मला वाईटच वाटतं काही बाबतीत. ते खर्च घेऊन बसलेत, दुकान भाडं, लाईट, हे ते सगळं. आणि ऑनलाईनमुळे पोस्ट कोविड म्हणजे 1.5 वर्ष जवळजवळ दुकानदारांच्याकडे कोणी जातच नव्हतं. कॉस्मेटिकची दुकानं जवळजवळ वर्षभर बंद होती. तर ते ऑनलाईनची सवय लागली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 35 ते 40% धंदा आमचा कमी झालाय दुकानांचा आणि खर्च तेवढेच राहिले का वाढतात, कमी तर नाही होत, कमी तर होत वाढतात. रिअल इस्टेट झालं, इलेक्ट्रिसिटी झालंय तर वाढणारेच खर्च आहेत. ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे ना हा मोठा मुद्दा झालाय की हे चॅलेंज नको आहे त्यांना सुद्धा. त्याचे सफरर आपण पण आहोत, पण आपण आहोत मॅन्युफॅक्चरर. आपण ऑनलाईन विकणं हा त्याला ऑप्शन घेऊ शकतो आपण. परत त्याच्या व्यतिरिक्त ना हल्ली ऑनलाईन करणारी लोक प्रायव्हेट लेबलिंग किंवा व्हाईट लेबलिंग करतात. म्हणजे आपण फूड अँड ड्रग्स मध्ये जे लायसन्स घेतलेलं असतं ना त्याच्यात त्यांच्या ब्रँडच्या नावाने लायसन्स घेऊन तुम्ही त्यांचा जॉब वर्क करू शकता. या जॉब वर्कचा एक फायदा काय होतो की तुम्हाला पैसे लगेच मिळतात. तुमचे मार्केटमध्ये अडकतात तसे अडकणार नाहीत आणि तुम्हाला तुमची कपॅसिटी युटिलायझेशन होतं. आता कोणी मला म्हटलं की टिप्स किती काम करताय, तुम्हाला नवी काम घेता येईल का? म्हटलं आता एकच शिफ्ट काम करतोय. ओके, हे खरं उत्तर आहे ना. आपण वाढलं तर 2 शिफ्ट करू शकू का नाही? बरोबर नाही का? तर हे अप्रोच आपला पाहिजे की आपण आपली पॉझिटिव्हिटी नाही हे करायची. म्हणजे मला खूप काम आहे म्हणून प्रयत्न नाही असं नाही. धंद्यात कितीही काम आलं आणि किती लहान किंवा मोठं काम आलं तरी आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. आपण लहान असल्यामुळे आपल्याकडे खूप मोठं काम येणं कठीण असतं. लहान लहान कामं प्रायव्हेट लेबलिंगची केली तर तुम्हाला तुमची सर्व्हायव्हिंग स्ट्रेंथ वाढते, तुमचं रेडी कॅश होतं, तुमचं फायनान्शियल गणित जास्तीत चांगलं बनतं. आणि नव्यांसाठी तर मी तुम्हाला म्हटलंय
की धंद्यातले पैसे आणि स्वतःचे पैसे हा फरक हे असतो. फार वेगळा पाहिजे. धंद्यात पैसे पाहिजेत, तुम्ही गरीब राहिलात थोडे दिवस तर चालेल, निदान पहिले 5 वर्ष तरी, असं मी म्हणेन. म्हणजे धंदा इज मोर अबाउट सर्व्हायव्हल. ऍब्सोल्युटली. तुम्ही बघाल तर सेकंड किंवा थर्ड जनरेशनचे धंदे खूप मोठे होतात. कारण का तुम्ही तुमचा काहीतरी ऍसेट क्रिएट केलेला असतो. आम्ही कसं करतो की भाड्याच्या जागेपासून मुंबईला स्वतःची जागा, मग मुंबईची जागा लहान पडते म्हणून बाहेर जाऊन मोठी जागा, ह्याच्यात खूप 10-15 वर्ष गेलेली असतात आणि त्याच्यात फायनान्शियल स्ट्रगल असतंच. तर सेकंड किंवा थर्ड जनरेशनला फ्लरिश जास्ती होतात धंदे, FMCGचे सगळेच. आणि आज म्हणायचं तर फरक थोडासा आउटलुक मध्ये पण पडलाय लोकांच्या. अ गुड क्वालिफाईड पर्सन मे ड्रॉ 2 to 3 lakh rupees बिफोर इज अटेनिंग द एज ऑफ 30. तर धंद्यात ते नाही होत. धंदा जर तुम्ही स्टार्टअप केला असेल तुमचा आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मुख्य असेल तर इट इज व्हेरी रेअर. खूप म्हणजे वेळ लागतो. वेळ लागतो कारण का तुम्ही एक्सपांड करत असता, तुम्ही तुमची जागा घ्यायला बघत असता धंद्यासाठी. पर्सनल जागा नाही, आपण राहण्यासाठी जागा नाही घ्यायची, पण धंद्यासाठी कॉस्ट कटिंगसाठी स्वतःची जागा असणं फार चांगलं असतं. आणि कॉस्ट कटिंगला खूप महत्व आहे. आम्ही जेव्हा सफाळ्याला गेलो तेव्हा मोठं सोलर पॅनल आम्ही लावून घेतलं. आम्हाला गॅसचे जवळजवळ 25 किंवा 20 सिलेंडर लागायचे. म्हणजे कमर्शियल सिलेंडर म्हणजे 40,000 रुपयाचा खर्च होता. आम्ही सोलर सिस्टीम 2 लाखाची घेतली IITच्या काही लोकांकडून. ती 10 वर्षात आम्हाला किती फायदा करून दिलाय त्यांनी. तर मॉडर्न थोड्या गोष्टी हे करायला लागतात, अडॉप्ट करायला लागतात. आणि फिक्स्ड कॉस्ट कमी, तेवढं सर्व्हायवल सोपं, त्याचा ब्रेक इव्हन जवळ. हे फार मोठं प्रिन्सिपल आहे याच्यात. बोलता बोलता सर तुम्ही व्हाईट लेबल बद्दल बोलला. आता तुमची फॅक्टरी, तुम्ही एक्सपर्ट आहात, एक्सपर्ट इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट. तुम्ही कुठल्या मोठे ब्रँड आणि याच्यासाठी व्हाईट लेबल प्रॉडक्ट का तुमच्याकडून बनवून घेतले आहेत का, हे तुम्ही केलं आहे का? आम्ही करतो काही अजूनही काही कामं करतो. आणि म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काया क्लिनिकला 5 प्रोडक्ट्स देतो. आमची गेले 15 वर्ष देतोय जवळजवळ. छोटी क्वांटिटी आहे पण प्रेस्टिजियस काम आहे. करेक्ट. किंवा आपलं मुंबईत अतिशय चांगले सलूनची चेन आहे सुखोताई म्हणून, तर त्यांना पूर्ण सप्लाय आपला आहे. सुखोताई मधले जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या अतिशय छान क्वालिटीचे कॉस्मेटिक्सचे आहेत. ते पहिल्यांदा घेत असत, ते थायलंड मधून सगळी. ते एक एक करत आपण 5 वर्षात रिप्लेस केली आणि गेले 6-7 वर्ष त्यांचा धंदा करतोय. त्याच्याबरोबर थोडंसं आपण गट फिलिंगने काही गोष्टी करायला लागतात. मी जेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना की 2003-04 मध्ये मी फिरत असे स्वतः एखादा मार्केटिंगचा माणूस घेऊन, तर तेव्हा जेव्हा आपले व्यापारी वाढतात ना तेव्हा मुंबईच्या होलसेल मार्केटमधून लगेच एन्क्वायरी यायला लागते. तेव्हा मुंबईत ब्युटी सेंटर म्हणून एक मोठी चेन आहे दुकानांची. त्यांची दुकानं म्हणजे छोटं दुकान म्हणजे त्यांचं 8-10 हजार स्क्वेअर फूटचं आणि मोठं दुकान म्हणजे 50,000 स्क्वेअर फूट, काही मजले. हो. तर ते माझ्याकडे आले की ग्लॅमर पाहिजे. मग तेव्हापर्यंत 3 वर्षात मी काही गोष्टी शिकलो होतो की म्हटलं की या लोकांना आपण समजा 50% किंवा 40% डिस्काउंट दिला तर ते काउंटरवर लगेच 32% काढून लगेच देतात. 2 ते 5% ठेवून मग आपली ब्रँड व्हॅल्यू कमी होत जाते. आणि आपल्या व्यापाऱ्याच्या पेक्षा किंवा त्याच्या बरोबरीने व्हॅल्यू मुंबईत सिंगल पीसला मिळते. तर त्याच्यासाठी आम्ही डेडिकेटेड, माझेच ब्रँड आहेत पण ब्युटी सेंटर ग्रुपसाठी एक ब्युटी प्लस आणि ब्युटी कन्सेप्ट असे 2 ब्रँड मी गेले 15 वर्ष देतोय. मी ग्लॅमर मुद्दाम दिलं नाही, त्यांना नाराज झाले होते ते थोडे. ये हमको क्यों नहीं देते, हमको कोई नाम बोलता नहीं है. तो बोला नहीं, मेरा नाम खराब हो जाएगा, मैंने जो 100 ग्राहक बनाए उनको वो तकलीफ होएगा. तर आता ते स्मूथली आहे. म्हणजे ते हाही विचार करत नाहीत की टिप्सेचा ब्रँड आहे आणि त्याला माहिती आहे की बाबा मी त्यांनाच देणार आहे तो. सो ब्युटी सेंटर मध्ये ब्युटी आणि ब्युटी प्लस ग्लॅमर आणि एन स्टाईल, त्या व्यतिरिक्त सुखोताई आणि अशा काही चेन्स मध्ये आणि व्हाईट लेबलिंग असा कॉस्मेटिक ह्याच्यात असा एक पसरलेला आज 15-20 वर्ष 20-22 वर्षात ते घडलंय. जसं तुम्ही बोलत होता की पहिली 5 वर्ष तर तुम्ही विचार थोडंसं काही गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करता
कारण का मी माझ्या आधीच्या मॅन्युफॅक्चरर पण ब्युटी सेंटरला देणारे लोक होते. बरोबर. तर त्यांचं म्हणजे कसं होतं की फक्त त्यांच्यासाठीच देत आहेत माल. मी खरं सांगायचं मी म्हटलं तसं सोफॅस्टिकेटेड नोकरी त्यांची करतायत. बरोबर. ते जेवढं तर आम्ही तसं ठेवलं नाही. आपण जे म्हणतो ना डोंट पुट ऑल द एग्स इन वन बास्केट, तर तसं माझ्याकडे ग्लॅमर आहे, काही प्रायव्हेट लेवल आहे, काही सर्टन गिराईक आहेत, काही प्रेस्टिजियस जॉब आहेत. म्हणजे एअरपोर्टचं टर्मिनल 2 आहे तिकडे HOE वेलनेस म्हणून सलून होतं, हेवन ऑन अर्थ. त्यालाही पूर्ण रेंज आम्ही द्यायचो लॉकडाऊन पूर्वी. आता त्यांचं प्रपोजल नाव बदलून परत आलंय माझ्याकडे. तर अशा गोष्टी आहेत की जिकडे तुम्हाला प्रीमियम कस्टमरचं अप्रुव्हल मिळतं, ते तुम्हाला कॉन्फिडन्स द्यायला आणि पुढचा रस्ता हे करायला आखायला खूप मदत करतं. सर, खूप चांगली जर्नी होती तुमची. रेंज ऑफ प्रोडक्ट्स, तुम्ही जे काम करताय आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला पण माहिती पडल्या. आणि आम्हाला माहिती आहे, मला वाटतं पहिलाच पॉडकास्ट आहे तुमचा पण की त्यामुळे बऱ्याच लोकांना, कारण त्यांनी घेतलंही असेल तुमचा प्रॉडक्ट पण त्यांना माहिती नसेल की घेताना की एक मराठी माणसाचं आपलं मेड इन मुंबई का महाराष्ट्र प्रॉडक्ट वापरतोय. उत्कृष्ट क्वालिटी आहे तुमच्या प्रोडक्टची आणि त्यामुळे आज एवढे वर्ष तुम्ही नॉट जस्ट सर्व्हाइव्ह तर आपण नाही, पण यू आर ग्रोईंग. Yes. Multiple brands. Fortunately, we are growing. I would yes, say. you are growing, and Marathi Mood is also happy to be part as to partner with you ह्याच्यासाठी. आता ह्या सगळ्यामध्ये थोडं मला फॅमिलीकडे यायचंय. जसं मी सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं, जस्टिस अभय टिपसे, चेस ग्रँड मास्टर प्रवीण टिपसे. म्हणजे काय असतो, म्हणजे असे घरी एवढे सक्सेसफुल आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यांनी अचीव्ह केलंय, तुम्ही या बिझनेस आणि ह्याच्यात केलंय, तर एक मराठी माणूस म्हणून बिझनेसमध्ये अचीव्ह करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. चेस ग्रँड मास्टर नॅशनल लेवल मोठी गोष्ट आहे प्रवीण सर. जस्टिस अभय टिपसे तर म्हणजे त्यांच्याबद्दल कोणाला माहित नसेल तर जस्ट गुगल करा आणि तुम्हाला कळेल ते कोण आहेत. काय साधारण माहोल, आणि तिघांमध्ये सर्वात बेस्ट चेस प्लेअर कोण आहे? नाही, खरं सांगू तर तुम्हाला, आम्ही आमचं लहानपण तसं खूप मजेत आणि एक्सपोजर मध्ये घालवलं. तेव्हा ना पेरेंट्सना खूप लक्ष द्यायचे नाहीत मुलांकडे. ओके. कारण का ते त्यांच्या विवंचनेत असायचे, थोडंसं लाईफ वेगळं होतं. आणि तेव्हा ही पद्धत नव्हती की प्रत्येक गोष्ट बाबा आई वडील घेऊन चाललेत मुलांना. तर आम्ही चेस खूप चांगलं खेळायचो. आमचं काय स्टँड अलोन बिल्डिंग आहे, तर आमच्या कॉलनी वगैरे नव्हत्या. आणि माझ्या आईने प्रयत्नपूर्वक आम्हाला चेस शिकण्यासाठी मदत केली. वडिलांना सांगितलं होतं आणि आम्ही लहानपणापासून त्यामुळे चेस खेळायचो. मग चेस खेळायचो तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या क्षेत्रातले ओळख व्हायची. म्हणजे स्पोर्ट्स मिनिस्टर आम्हाला नवा नव्हता, आम्ही हाफ चड्डी घालून जायचो त्यांच्याकडे. म्हणजे एवढं होतं ते. कारण का बक्षीस आम्हाला मिळायचं सगळीकडे. म्हणजे मी प्रवीण 4 वर्ष स्कूल जिंकत होता, त्याच्या 4 वर्ष मी जिंकलोय. आम्ही नॅशनल सब ज्युनियर जिंकलेलं आहे. मी पहिल्यांदा नॅशनल 75ला वॉज इन 10th. प्रवीण जिंकलेला आहे अनेक. आणि त्यामुळे एक्सपोजर देणार, तुम्ही ब्रेव्ह होता थोडे आणि तुम्हाला कळायला लागतं. आणि तेव्हा एवढं सोपं नव्हतं ना. 2nd क्लासने ट्रॅव्हल करत कलकत्त्याला जायचं 14-15 वर्षाची मुलं, किंवा कालिकतला जायचं ऑल ऑन अवर ओन. आणि ते सुट्ट्यात असायचं कायम. तर त्यामुळे आम्ही ते केलेलं आहे. त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स लेवल वॉज गुड. आणि फॅमिलीचं तर असं आहे की भाऊ कितीही काही होऊ देत, किंवा आम्ही भाऊ असतात त्यांचं रिलेशन वेगळं असतं. आणि आम्ही नशीबवान आहोत थोडेसे की आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये सगळेजण राहतो. अजूनही अर्थात ते रोज भेटण्यासारखं नसतं तरी सुद्धा, पण कधीही एकमेकांच्या गरजेला असतो. आणि तुम्ही चेस बद्दल म्हणलात तर प्रवीण फार वेगळ्या टॅलेंटचा होता. वेगवेगळे गुण जे चेसला लागतात ना, त्यातलं फार जास्ती होते. म्हणजे म्हणायचं नाही, तेव्हा करिअर म्हणून कधी चेसकडे बघितलं जायचं ते बँकेत. आणि तो पोस्ट ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास आहे कायम. आणि तेव्हा पेरेंट्स म्हणायचे नाहीत की आधी खेळा. आम्ही फक्त सुट्ट्यात खेळायचो एज कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या. तर प्रवीणचं एक्सेप्शन होतं. माझ्यामध्ये ना तो तेव्हाच वर्ल्ड क्लास होता, पण वर्ल्डच्या 5-10 लोकात गेला नाही. कारण का ती व्हिजन नव्हती. पण
एक्सेप्शनल टॅलेंट होता. नंतर आनंदने तर विश्व बदललं. आणि आता जे साऊथमध्ये खूप कमर्शियली चेसचं खेळलं प्रमोशन झालंय ना, त्याच्यामुळे चेसला फार मदत झाली आहे. आणि चेसचं एक वैशिष्ट्य आहे की गरीबात गरीब माणूस सुद्धा खेळू शकतो. शकतो. त्याला कोचिंग सुद्धा काही फार कॉस्टली असेल असं नाही, किंवा कोचिंग पेक्षा सुद्धा प्रत्येक खेळ खेळून सुद्धा फार फरक पडतो. बरोबर. तर त्याचा खूप इफेक्ट आहे. Effect. आणि त्याच्यात आम्ही नशीबवान आहोत असं मी म्हणेन की वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांशी मिसळणं हे अगदी लहानपणापासून होतं. आणि थोडंसं त्याचा फायदा झाला असावा पर्सनॅलिटी बिल्डिंग मध्ये, जो बिझनेसला आज सुद्धा उपयोगी पडतो असं मला वाटतं. आणि जस्टिस अभय टिपसे त्यांच्याबद्दल काय सांगतो मी? म्हणजे अत्यंत विद्वान आणि परखड आणि निर्भीड असे आहेत. आणि थोडंसं म्हटलं तर कोणी रागवू नये, पण ते कायम थोडेसे अँटी एस्टॅब्लिशमेंट आहेत. आणि एका चांगल्या जजला ना थोडं अँटी एस्टॅब्लिशमेंट व्हायला लागतं. कारण ते जेव्हा मॅजिस्ट्रेट म्हणून झाले होते, आणि मॅजिस्ट्रेट ते हायकोर्ट जज त्यांनी प्रवास केला, फार क्वचित होतो तो. तर त्यांचं असं मत होतं की गव्हर्नमेंटच्या विविध डिपार्टमेंट्स, कॉर्पोरेशन्स, ग्रामपंचायती, अजून काय काय, या लोकांकडे न्याय मिळत नाही. म्हणून ज्युडिशियरीमध्ये कमीत कमी 70 ते 75% गव्हर्नमेंट किंवा अशा टाईपच्याच केसेस असतात. जर गव्हर्नमेंटच्या एफिशियंटली काम केलं ना तर ते कोर्टाजवळचा भार कमी होईल. त्यामुळे थोडंसं अँटी एस्टॅब्लिशमेंट स्पिरिट होतं. म्हणजे ते रोज बघत होते, जवळजवळ 28 वर्ष होते. तर त्यामुळे ते कधी कोणाचे फार लाडके नव्हते. पण एक्सेप्शनली चांगल्या हँडल केल्यात त्यांनी केसेस. आणि शिवडीला फास्ट ट्रॅक कोर्ट होती, जिकडे फक्त या गँगस्टर्सच्या वगैरेच केसेस असायच्या, पण तेही त्यांनी चांगल्यापणे हँडल केलं. आणि खरं सांगू की चांगला जज सगळ्यांना आवडतो. अगदी गुन्हेगार असेल, कोणी इंडस्ट्रियलिस्ट असेल किंवा राजकीय नेता असेल. थोडंसं एस्टॅब्लिशमेंटला राग येतो, पण ते समजून घेऊ शकतात. आणि आय थिंक लॉंग टर्म मध्ये समाजासाठी ते चांगलंच. तर सर, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारायला. आम्ही 30 एपिसोड केलेत, वेगवेगळे मराठी उद्योजक आहेत त्यांच्यावर, आणि आता आमची पॉडकास्ट सिरीजही सुरू झाली आहे तुमच्यापासून. आम्ही प्रयत्न करू असेच एक्सपिरियन्स मराठी उद्योजक आणून त्यांच्याबरोबर संवाद साधूया. म्हणजे आपल्या मराठी बघणारे जे व्ह्युअर्स आहेत, नवीन पिढी आहे, त्यांना कळेल की एक उद्योजक असण्याची मजा काय असते, पण त्याबरोबर त्याचा संघर्ष पण कसा असतो. कारण दोन्हीच कळणं अत्यंत गरजेचं आहे. आज तुम्ही सर आलात, मराठी मूडमध्ये आलात, खूप 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 धन्यवाद. आणि परत आपण भेटूच. परत पॉडकास्ट का दुसरं कुठलं प्रॉडक्ट येईल तेव्हा आपलं परत पॉडकास्ट का काहीतरी आपलं चालूच राहील. गिफ्टिंग पार्टनर तुम्ही आहात, तर आपला संबंध आणि रिलेशनशिप तर चालूच राहणार आहे. तर खूप खूप धन्यवाद सर पुन्हा एकदा. माझ्यातर्फे तुम्हाला धन्यवाद की मला ही संधी मिळाली. मला हे पॉडकास्ट माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान वाटलं. मनमोकळी चर्चा ओघवती झाली. म्हणजे कुठली फॉर्मॅलिटी वाटली नाही, काही प्रिपरेशन करायची गरज वाटली नाही. आणि चांगलं नॅचरल आहे, म्हणून ते मला वाटतं बघायला पण सहज पण वाटतं, सहज पण वाटतं. तर तुम्हाला धन्यवाद मनापासून. थँक्यू सो मच सर. आज आपला एपिसोड आपण इकडेच संपवूया आणि लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. त्या व्यतिरिक्त आपले वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ आपल्या मराठी मूड चॅनलवर असतात. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअरही करा. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.